नाही हे तर खरं तो चुकीचंच आहे. पण आपण जर ह्याची पार्श्वभूमी बघितली तर गेल्या 4-5 दिवसापासून हे जे कालचं जे प्रकरण घडलं ते ह्याची पार्श्वभूमी तयार होत होती. म्हणजे ते विधान भवनाच्या बाहेर त्यांची गाडी अडवणं, त्या गाडीचा धक्का लागल्याने एकमेकांना शिवीगाळ करणं, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि मंगळसूत्र चोर असं खरं तर असे शब्द वापरले नाही पाहिजेत. आमदार ते एक सन्माननीय सदस्य असतात तर त्यांच्याबद्दल असे शब्द वापरले नाही पाहिजेत, परंतु त्यांनी तो शब्द वापरला. तर ह्या सगळ्याची ही पार्श्वभूमी तयार झालेली. आणि काल जर बघितलं तर काल सकाळी जितेंद्र आव्हाडांना एक एक्सपोस्टवरती मेसेज आला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना धमकी देण्यात आली होती. त्यांनी तो सगळीकडे व्हायरल केला. त्याच्याबद्दल आता मातेलेने सांगितलं की त्याच्याबद्दल त्यांनी तक्रारही दाखल केली. आणि जेव्हा संध्याकाळी म्हणजे जेव्हा गर्दी झाली तिथे खूप लोक यायला लागली, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले आणि जेव्हा त्या विधान भवनाच्या त्या आवारात आले आणि तिथे सगळी खूप प्रचंड गर्दी झाली. त्या गर्दीचा फायदा घेत पडळकरांच्या जे कार्यकर्ते होते त्या पडळकरच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केला, देशमुखवरती, आणि त्याला मारलं. ते आता हे मारल्यानंतर जितेंद्र आव्हाड बाहेर गेले होते, ते लगेच आतमध्ये आले. त्यांनी ते सगळं प्रकरण बघितलं. म्हणजे आम्ही तिथे होतो. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी नितीन देशमुखांशी चर्चा केली. त्याच्यानंतर जयंत पाटील हाऊसमध्ये निघून गेले आणि मग नंतर आम्ही आव्हाडाशी चर्चा करत असताना आव्हाड तेव्हा शांत होते. म्हणजे तेव्हा आम्हाला वाटलं नाही की आव्हाड पुढे असं काय करते. म्हणजे आम्हाला वाटलं की आता हे प्रकरण इतकं गंभीर आहे, म्हणजे ऍक्च्युली असं व्हायला नाही पाहिजे जी कार्यकर्त्यांची महामारी होणं. तर जितेंद्र आव्हाड थोडे शांत होते असं आम्हाला वाटलं. परंतु त्याच्यानंतर ते जेव्हा बाईट द्यायला आले, जसं मगाशी मी सांगितलं, त्या कार्यकर्त्याला म्हणजे पत्रकाराला त्यांनी फटका मारला त्याच्या हातावरती. आणि रात्री ते एक प्रकरण झालं. त्याच्यानंतर असं वाटलं की आता जितेंद्र आव्हाड शांत होतील आणि उद्या म्हणजे आज सभागृहात त्यांचं म्हणणं मांडतील आणि जो काही विषय असेल तो संपेल. आणि काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं. मात्र रात्री जेव्हा ते नितीन देशमुखला घेऊन जात असताना त्यांनी जो काय राडा केला तो खरं तर एका आमदाराला शोभेसा नव्हता.